मित्रांनो, कापे फणस आणले होते मुलांसाठी, त्यांनी मन भरून खाल्ले. आता मग राहिलेला फणस काय करणार, फोडलेला खराब होणार. मग मी काय केलं, हे बघा असे छोटे छोटे तुकडे करून घेतले. आता यांना सुकवते चांगली उन्हामध्ये. हे बघा असं एकेरी एकेरी करून ठेवायचं, मस्त सुकतात. ऊन पण चांगला काड्याकाचा पडलाय, पाय भाजतात आहेत माझी, चप्पल घालून बसली आहे. हे बघा असं ना सुकवून मस्त कडक सुकवायचे 2-4 उन्हामध्ये आणि बरणीत भरून ठेवायचे आणि पावसाळ्यामध्ये खायचे. थोडं थोडं थंडी लागली ना अंगणामध्ये थोडीशी घ्यायचे डिशमध्ये आणि खात बसायचं. खूप छान लागतात. सगळ्यांना असं वाटतं मी एवढे खाणार, पण खायला बसलं की मग 5-6 गरे खाल्ले की झालं, पोट भरलं. आणि याच्यावरती पाणी पियाचं नाही, लक्षात ठेवा. काप्या फणसावरती पाणी पियाचं नाही. आपल्या जे सीझनला फळं मिळतात त्याचा आपण काय ना काय उपयोग करून घेतो आणि घ्यायलाच हवा. जसं की करवंद आणली, आपण त्याची चटणी करायची. आणि जर पिकलेली करवंद आणली काली तर तिला काय करायचं, मिठामध्ये टाकायचं आणि मिठातून काढून सुकवायचं आणि ना एक छोट्याशा मटक्यामध्ये भरून ठेवायचं. 1 नंबर. चला आता भेटूया मोठ्या व्हिडिओमध्ये. मोठा व्हिडिओ नक्की माझा बघा, मी सर्व माहिती त्याच्यामध्ये देते तुम्हाला. चला, धन्यवाद.